नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगिंग चॅनलवर. ना आजचा चौथा दिवस आमचा. हे 10वी चालताना पुढं ना. आता आम्ही परत चालल्यावर बसो नाही हो. सकाळचा डायरेक्ट रूप आवरी थंडक्क डायरेक्ट आमचा रंगरूप बदलून ठेवलं इथं. थंडी लागतं तरी अजून तो म्हणजे या नाही घातला, मेन स्वेटर नाही घातला. बरं बसमध्येच बसायचं होतं कणाला. आता चालल्यावर बरं चालत नाही होय. कसं दुखा झाले सगळ्या इथं. सगळे इथं डायरेक्ट या खालती आले, ढग खालती आले, एकदम भरले अख्खी जागा धुक्यानंच. एक नंबर. थंडी ना, मजाची मजा. चला बसमध्ये बसल्या भेटा. तर आता आम्ही पोचलो बसच्या जवळ. बस तिथं मागं उभी आमची. बसता आता जाता ना, उभा राहता बसच्या इथं. ते येते बसमध्ये बसल्या माहीत पर्याला. नाही तर बरीच लोकांना इथं तार ठेवले बसींना न जाण्यासाठी. म्हणजे बशांच्या वर्षा गेली का डायरेक्ट पुस. एक मिनिट बसतो तर माग इथं अली हे माग इकून बरेच लोक बसले ना. हॅलो बाबा बसमध्ये आता हॅलो बसमध्ये. तर बॅग ठेवलं बस तर अजून निघली नव्हती ना. मी जरा बाहेर निघलेलो. बस तिथं बघा, एक मिनिटात झूम करता. जशी अख्खा जसा ढगच बसले तिथं डायरेक्ट. कसा दिसतो तो. ते लग्न खाते कसं फॉग सोडतात तसा दिसतं एकदम. तो फॉग जमले तिथं डायरेक्ट. तो असा झाले. अजून आर्मीवाला हल्ली सोडायचा अजून चालू नाही गेला. किती 5 वाजता काही बोलताना सोडतील तेव्हा चालू होईल. म्हणजे हे सकाळचं सीन अख्खं जम्मूचं. इथं पण तसंच झाले. जसं इथं झाले ना तसंच इथं पण झाले. डायरेक्ट जमले अख्खा. ते नाही एक ग्लब बीब कसं असं टांगून ठेवले. कवा बी थंडी लागतं, कवा बी अचानक थंडी वाटतं. त्यामुळे ते ग्लब न टोपी बरोबर ठेवायला लागतो. जर कोणी येणार असेल तर त्यांना एक रिक्वेस्ट आहे, ग्लब न टोपी ठेवाच बरोबर. कारण की दुपारच्या टायमाला गरम होईल न. जर संध्याकाळचे तुम्ही उतरलं ना तर डायरेक्ट थंडी लागतं. काल तर पाऊस पण पडला तर आता थंडी डबल आमच्या इथे. तर बघता आता कवळ तर निघतं त्या हिशोबाने होईल. तर तुम्ही जरा मजा घ्या लुकचं. आता यात्रा गेली आत्ताशी मी बघली. आता पण गाड्या चालल्या तिथूनच्या. इथे गाडींच्या दिसणार नाही बसमध्येच्या, पण दिसतं म्हणजे भारी आहे.
आता आमच्या पण गाड्या सोडणार आहे म्हणून येऊन बसले ना सगळी. याला कवा बसा इथं तिथं आमचं फिरणं चालू होतं जरा. तर बघू जेव्हा चालू होईल तेव्हा डायरेक्ट कॅप्चर करीन. पण काय हल्ली चालू तर सोडला तर नाही वाटतं. हळू गाडी जातील तशाच होतील. आता 10:30 झाले ना 11चा टायमिंग सगळे सोडायचं काही किंवा इतकं वरतं सोडताना तारा करलेला तर परत त्यावेळी बरं टांगून ठेवले. हे इथं पण युट्यूबर आहे ना आपलं सगळं युट्यूबर इथे येतातच जास्ती करून असं आहे. कारण की कसं फिरायची जागा आहे ना ती म्हणून ते कसं युट्यूबवर लोक येतच असतात. नाही तर आता सगळी बसात आता शिरा बिरा जाम भारी आहे. शिरा खाता नाही अशी बस मध्ये बसल्या हल्ली सगळी. तर आता कवा चालू होतं ते माहित नाही. ते बघू चालू झालं भेटता तुम्हाला. आता इथे एक सीन झाले क आर्मीवाल्यांनी म्हणजे सोडला नाही ना अजून लोकांना, तर म्हणूनही लोक अशी डायरेक्ट रोडा उतरल्या ना हल्ली. गर्दीत जमलेत डायरेक्ट एकदम. तिथपर्यंत अशी लोक उभी जण झूम करून दाखवतो एक मिनिट. एवढी लोक आवडी लोक डायरेक्ट उभी आहे. बरीच लोक आता बसता वरते बी चालले त्यामुळे कवर तर सोडताना बघतो मी काही खायला घेतात मग बसमध्ये भेटतो. फायनली आवडा थांबल्याच्या नंतर सोडला बाबा एकदाचा सोडला येणा करून ठेवलेला साहेब काढून लाव. बर्फानी बाबाला बरं आम्हाला दर्शन दे नंतर विलीन हो. अरे परत थांबला टोलो काढते बोललो मी 2 वेळा. बोलण्याच्या नादात हे नको करू. डोकं ठिकाणावर ठेव. आता निघल्यावर रोडावर नाही तर हल्ली आर्मीवाल्यांची सिक्युरिटी पक्की भारी आहे एकदम. दर टायमाला म्हणजे बघायला भेटतात आर्मीवाला. डोकी चांगलं आहे सिक्युरिटी गरजेची आहे ना. हल्ली पण जरा लोकांची गर्दी चालू. हे आर्मीवाले सर त्यांची आर्मर्ड ट्रक व्हेकल ते त्यांच्यावर ते वरती पण काही प्रॉब्लेम नको व्हायला. नाही हो आम्ही इथं काल रात्री थांबलेलो बेस कॅम्प. इथं आम्ही थांबलेलो. हा भारी वाटतं ना निघल्यावर. थँक्यू रे थँक्यू तुमचा. राहू दे आता. योच तर रोड असेल ना. हा बरं थँक्यू बाबा. त्या दिवशी एक दिवस वस्ती ना ठेवायला. काय व्ह्यूज आहे. वरतून कुठे चालले बाबा रे. नक्की आहे की आता काही घेऊन नाही वरती पण रोड आहे. हा वरती त्यांचा हे आहे लाईटचे खांब आहे. हा हा काय घर आहे. घर पण अशा जागा बनवल्या तर म्हणजे कोणी खालत्या बागला डायरेक्ट
केला. मग बाल्कनी काही गरज बनवायची मग. बाल्कनीची गरजच नाही. हा खिडकी खोलली का एकदम फ्रेश हवा. तर भेटता तुम्हाला थोड्या वेळात. कमीत कमी 15-20 मिनिटं लागली, त्याच्या पण जास्ती लागली एक बोगदा पार करायला. हे ड्रायव्हर आहे ना आमचं या बसीचं, एकदम भारी ड्रायव्हर आहे. हे इथं सगळ्याशी बसले ऐकायला इथं सगळी. ना आता चालूच आहे. भेटतो मग थोड्या वेळा. आता आम्ही आलतो पुढं. नाही यांची शेती केवढ्या मोठे मोठे आहे. बाबू बाबू पुढं पण हे तुम्ही बघताना काही असं डायरेक्ट उगलेलं नाही. ही शेती केलेल्या लवलेल्या शेती आहे. आवड्या मोठ्या शेती लावायला केवढा टाइम गेला असेल, किती लोक लागली असतील. सगळी लावलेली आहेत सगळी. दोन्ही साईडला पण इथं पण आहे. इथं तर डोंगर भाव ह्यो कुठला डोंगर आहे दिसलाच नाही. इथं जा दिसत का नाही दिसत. नाही दिसत. आवडी मोठी शेती आहे डायरेक्ट. घर पण नाही अट्रॅक्टिव्ह कलर तर शोभा काय मोठ्या शेती आहे. 15,000 लोक आता लागतीलच कमीत कमी आवडी मोठी शेती लावायला. खाली लावायलाच कापायला पण तेवढंच लागतील जास्ती. म्हणजे एक कोपरा पण नाही जोडला रे. थोडे जागेन पण ते शेती लावलेले ही इथं पण. शेती ही इथं पण मोठं आहे तयारी. कोणची शेतात त्याने मिळत पण पक्क्या मोठ्या. तर आता इथून श्रीनगर किती 31 का 30 किलोमीटर आहे. मग बघू पुढं असेल तर भेटता. काय
आणखी जास्ती काही दाखवायसारखं होता पण होता मेन करून ते शेताच खपत नाही चालू चालू चालू. चला भेटता तुम्हाला थोडं वेळ. हो नदी ते एवढी शिकारा ती परत शेती चालू. ती पण कवडी मोठी कवडी लाव होती. खपतच नाही. त्याच्या मधीन पण वेगवेगळ्या भाजी लावल्या नाही. त्या मधीन पॅचेस आहेत ना ते सगळं वेगवेगळ्या भाजीपाल्याच आहेत. इथं ते वेगळा लावले, इथं वेगळा लावले, तिथं वेगळा लावले. चला ना भेटता थोड्या वेळेला. तर पक्का टाइम झाला. सकाळपासून डायरेक्ट व्हिडिओ बंद केली, अजून चालू नाही केली. गेला ते या दादाला विचारा तुम्ही काकाला. ते गेला रजिस्ट्रेशनच्या माग लागून गेला येरावल्या साप. आवरे येरावल्या ना ते हिसाब नाही डायरेक्ट. हे तर सगळी अशीच सगळ्यांचा त्याच सकाळपासून रजिस्ट्रेशनच्या मागे लागले. तरी अजून बरीच लोक यायची बाकी आहे. तेव्हा येतात का माहित. इथं ट्रॅफिक चालू झाली. डोंगर कस ना उंच आहे, बराच मोठे डोंगर आहे. इथं ट्रॅफिकच लागले. केव्हा बस ट्रॅफिक लागले तो ट्रॅफिक असतो पण असा झालं. तर आता बघू केव्हा येतात. आईच्या गेल्यावर भेटता तुम्हाला. आणखी केव्हा येतील काही सांगता येत नाही. चला मग भेटता थोडं. हे आता इथं शिवबी आहे इथं. इथं येणार घ्यायला थांबलो मी. या बाबा या कसा तरी करून या. चला आपल्या सीटला चला. एक मिनिट. आई पण आली ना. आईचा पण सगळं कन्फर्म. आम्हाला पण असंच चालतं. कवा पोचताव 6 वाट लागलेली असा होता. मग रजिस्ट्रेशन करताना मजा आली का? मजा आली का नाही? 5 किलोमीटर चालवत आणला. आराम करा, बोलायला खूप टाइम आहे. याच बस मध्ये चार्जिंगला नाही ना त्याच्या टेन्शन नाही. आई बरं रजिस्ट्रेशनला मजा आली का नाही? आमचा नक्की त्याला 15-20 मिनिटांच. ते आता एलेन सगळी ना कवडा चालवला. भरपूर मजा आली. मजा मग काय तो बोलणार. आम्हाला सगळं जम्मू फिरवलं. माझा एक्स्ट्रा पैसे खाना असेल तुमचं गाव तर कशी असेल. तुम्हाला मस्त एकदम आता जरा थकल्या तर डायरेक्ट तुम्हाला हॉटेलमध्ये गेल्यावर भेटाव. कारण की आधी मला काही बोलायला नाही जमणार. ठीक आहे भेटतो तुम्हाला हॉटेलवर. यो पण वाटतं कुठला तरी मंदिरात चालल्यावर ते कारण त्याने माहीत. पण लाईटची डायरेक्ट असे शेतात लावायचे ना ते पाहिजे ना काहीतरी मंदिरच असेल काहीतरी. हां तो पण असं एकदम पसरून लावलेत ते. भारी दिसतं म्हणजे दिसायला असं बघायला भारी दिसतं. चला भेटतो हॉटेलवर. तर आता आम्ही पोचलो हॉटेलवर. यो असा काही हॉटेल दिसतं आमचा. आतमध्ये जाऊन बघायला लागला आता कसं. आतमध्ये गेल्यावर समजतं ना कसं असतं हॉटेल रॉयल.
नाही इथं आई उभी आहे, इथं पण आई उभी आहे. आईची नवीन ट्रॅव्हल मध्ये बनलेली मैत्री. नाही इथं यांचा चावे घ्यायचा काम चालले. नाही सहा इंटिरियर आहे इथे. चला थोड्या वेळानं भेटू. तर आता आम्ही पोचल्या. रूम भेटले ना. आता आम्ही पोचल्या. 305 302 आमचा 303. तर चपली काढता ना. मग यो ब्लॉग इथंच ठेवता. पक्का थकल्या. वाट लावली डायरेक्ट. तर यो ब्लॉग इथंच ठेवता. भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.